सर्वात जास्त बेइज्जती तेव्हा फील होते जेव्हा घरचे दुकानातून आणलेलं सामान परत करायला पाठवतात. लेडीज का दिमाग. पति का किसी के साथ अफेयर चल रहा था. पत्नी ने पति के लिए एक ही रंग के अंडरवेयर खरीदे. पति: एक ही रंग के क्यों लिए? सब बोलेंगे मैं कभी अंडरवेयर नहीं बदलता. पत्नी: सब कौन? विद्यार्थी: आम्ही एक अशी गोष्ट केली ज्यामुळे तुम्ही भिंतीच्या आरपार पाहू शकता. सर: गुड जॉब मुलांनो. काय बनवलंय तुम्ही? विद्यार्थी: आम्ही भिंतीला होल पाडलंय. कालच्या राजकीय हालचाली पाहून असं वाटतंय सगळे विश्वसनीय आणि खात्रीलायक सूत्रांना आता पोत्यात घालून आणले पाहिजेत. यांना काहीच माहीत नसतं. तिने त्याच्या डोक्यावर हात ठेवून सांगितले की मी फक्त तुझीच आहे. तेव्हापासून भावाचे केस गळणे सुरू झाले. महिला: डॉक्टर साहेब, माझे पती झोपेत बडबड करतात. काय करू? डॉक्टर: त्यांना दिवसा बोलण्याची संधी द्या. जुन्या पिक्चरमध्ये गुंड पण खूप संस्कारी होते. जोपर्यंत गाणं संपत नाही तोपर्यंत गोळी चालवायची नाही. बायको म्हणजे रिझर्व्ह बँक आणि नवरा म्हणजे जिल्हा सहकारी बँक. कितीही नीट वागा, रिझर्व्ह बँक विश्वास ठेवतच नाही. शेजारीन: तुमचा बंडू खूप वाईट शिव्या देतो. बंडूची आई: असू द्या हो, अजून तो लहान आहे. मोठा झाला की देईल चांगल्या. आमचा गण्या शाळेत असताना कोंबडा बनला, नोकरीला असताना बकरा बनला आणि लग्न झाल्यावर बैल बनला. सुट्टीच्या दिवशी घरी बसलेला नवरा बायकांना टेम्पररी सासूसारखा वाटतो. नवरा: तुम्ही बायका नेहमी नवऱ्याचं जेवण झाल्यावर मगच नंतर का जेवता? भूक लागली तर जेवण करून घ्यायचं, वाट पाहत बसू नये. बायको: यामागे काही शास्त्रीय कारणे आहेत. एखादा शास्त्रज्ञ जेव्हा औषध बनवतो तेव्हा तो आधी माकडावर त्याचा प्रयोग करतो.